काल होती चतुर्थी आणि आमच्याकडे होतं साखर चौथचं थाट. त्यासाठी असतो पुरणाचा स्वयंपाक आणि पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की कटाची आमटी आलीच. सो बनवली मस्त कटाची आमटी. इथे मी मसाला आधीच बारीक करून ठेवला होता. आता मसाला कसा करायचा एकदम सोपा आहे. आपलं नेहमीचं तेच कांदा खोबरं भाजून घ्यायचं आणि आलं लसूण कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं, झाला मसाला. इथे मस्तपैकी मसाल्याला छान फोडणी दिली. मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी असतं ना ते टाकायचं. त्याने मसाला मस्त छान शिजतो आणि छान तरी येते. मसाला छान तळला की ते पुरणाच्या डाळीचं पाणी असतं ना ते टाकायचं आणि बघा तुम्ही किती छान. आणि आमच्याकडे ना इथे ढुबूक वडे सुद्धा टाकतात आमटीमध्ये. सो इथे ते पुरणाचं कणिक असतं ते छान स्वच्छपैकी धुवून घ्यायचं. त्याच्यामध्ये मिरची हळद धने पावडर टाकायचं आणि छानपैकी त्याचे असे वडे तोडून घ्यायचे. म्हणजे आमटीला उकळी आली का तेव्हाच ते वडे तोडायचे. तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आली आहे. कट बघा, आमटीचा कट बघा तुम्ही.